इथे आता उपस्थित आहे, या सामन्याचा ते आनंद घेत आहेत. एक संघ आपण पाहिला की तलेगाववाडी संघ, ज्यांनी अंतिम 3 मध्ये जागा बनवल्या आजच्या दिवसातून, सो त्यांना कंपल्सरी सामना खेळणं आता आपण पाहतोय कंपल्शन आहे. बिकॉज ऑफ भैरवनाथ विचुंबे संघाच्या 38 धावांचा हायएस्ट टोटल आपण बघितला. जर आता या सामन्यामधून जर एखाद्या संघानं 38 धावाच जर बनवल्या तर मग भैरवनाथ विचुंबे आणि इथून जो संघ असेल त्यांचा आम्ही विकेट्स काउंट करू आणि तसं आम्ही मग पुढच्या संघाला बाय आम्ही इथून घोषित करणार आहोत. प्लीज थोडी घाई करा, फिल्डिंग सेट करून घ्या प्लीज. गावठाण संघ फिल्डिंग सेट करून घ्या, कारण बोंडकोडीच्या आघाडीची जोडी मैदानामध्ये आलेली आहे. स्पीड अप करा अशी तुम्हाला विनंती आहे. या पंचांकडे जे चेंडू आहेत त्यातूनच तुम्हाला चेंडू सिलेक्ट करायचे आहेत. स्पीडअप करा अशी विनंती आहे. फास्ट थोडस जलद गतीने सामना. पंच आपण या गोष्टीकडे लक्ष देऊया प्लीज. चला फिल्डिंग सेटअप लावून घ्या. गावठाण संघ तुम्हाला विनंती आहे, फिल्डिंग सेटअप लावून घ्या लवकर. आपला बॉलर देखील आपण रेडी ठेवायचा आहे. आयुष कोळी ॲज आयकॉन आपण पाहतोय, दिघोडेचा स्टार खेळाडू बॉलिंग करण्यासाठी आलाय. आणि समोरून आपण पाहतोय बॅटिंग करण्यासाठी आघाडीचे 2 फलंदाज, ज्यामध्ये दिनू कांबळे आणि अगदी आपण पाहतोय पार्थ मैदानामध्ये बॅटिंग करण्यासाठी आपण पाहणार आहोत बोंडकोडेकडून. स्पीडअप करा अशी विनंती आहे तुम्हाला, स्पीडअप करा. प्लीज स्पीडअप करा प्लीज. थोडस आपण फास्ट खेळा प्लीज अशी तुम्हाला आमची नम्रतेची विनंती आहे. मॅच कडे घेऊन जाऊया. अंपायर सिग्नल, गेम इज ऑन. आयुष कोळी सज्ज झालाय, गोलंदाजीच्या मार्क होती. 3 ओव्हरची मॅच आहे. पहिला आपला बॅटिंग करण्यासाठी मैदानामध्ये आपण पाहतोय आघाडीचे फलंदाज आलेले आहेत. पहिला बॉल कार्पेटच्या आधारे खेळलेत. रन आपण पाहतो सिंगल तिकडे जज गतीनं घेत असताना. कॉल आहे समोरून आपण पाहिलं तर अगदी या बॉलवरती एकच धाव घेण्याचा मनसोबा दोन्ही फलंदाजांना दाखवलाय. सो सुरुवातीला आली आहे 1 धाव. दिनू कांबळेच्या खात्यामध्ये 1 धाव. बॅटिंग करत असताना आपण पाहतोय बोंडकोडे संघ. यॉर्करची लेंथ दोन आपण पाहतोय या बॉलवरती धावा. टोटल 3 झालेल्या आहेत. 3 रन्स आपल्याला जरूर पाहायला मिळतील धावफलकावरती. या बॅटचा बॉल यॉर्करची लेंथ वापरलेली आहे. करणच्या हातामध्ये बॉल. फिल्डिंग भरपूर चांगली आहे या खेळाडूची. बॅटिंग देखील तेवढीच चांगली आहे. बॉलिंग मध्ये देखील आपण पाहतोय की तितका सक्षम खेळाडू आहे. इथे आपण पाहतोय अगदी जस्ट 1 रन सिंगल आलेले आहे. पहिल्या षटकाचा डाव. स्ट्राईकला दिनू. समोर उडवलाय दिनू कांबळेच्या बॅट मधून. दिनू कांबळे ट्रेडमार्क शॉट. बिरुद उमटवणारा हा फटका आहे. 6 धावा देऊन जाईल आणि त्याचा क्लास देखील दर्जवेल. सुपर फटका होता. रन मिळतील 6. अगदी आपण पाहतोय, पहा इकडे
सिंगल घेण्याचा प्रयत्न राहिला आता, यात काहीच शंका नाहीये. अकरा धावा फलकावरती आपण पाहतोय. इथे आपण पाहतोय अगदी चांगली गोलंदाजी होती. आयुष कोहलीनं पूर्णपणे थांबवलंय बॅट्समन पार्थला, यातील मात्र शंका नाहीये. धावा ज्या आहेत त्या आपण पाहतोय 11 वरती सध्या. षटक क्रमांक 1 चा खेळ सुरुवातीला आयुष कोहलीचं षटक आपण बघितलं, ज्यामध्ये 11 धावा जमा केल्यात टीम बोनकडेनं. चला स्पीडअप करा, थोडं फास्ट खेळायचं आहे अशी विनंती आहे. प्लीज थोडं फास्ट खेळायचं आहे अशी विनंती आहे तुम्हाला. यावेळेचा बॉल हवेत खेळलाय आणि बॉलला पाठवलंय आदर्श ट्रॉफीच्या कॉमेंट्री बॉक्स पॅनलच्या वरतून आलाय षटकार. दिनू कांबळेच्या बॅटमधून आपण पाहतोय हा आलेला एक दर्जेदार षटकार पाहायला मिळाला. सुपर बॅटिंग. या प्रकारचे फटके पाहणं आता प्रेक्षक वर्गांसाठी मेजवानी असणार आहे, कारण संध्या सत्रे बराचसा प्रेक्षक वर्ग आपण पाहतोय जॉईन झालेला आहे. जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं आम्ही पुनश्च स्वागत करू. याही बॉलला हाही बॉल हा म्हणता सीमा पार. हाय अँड ह्यूज षटकार. दिनू इज ऑन फायर. धावांशी तलप लागले दिनूला. बॅक टू बॅक ठोकलेत. 2 बॉल आणि 2 षटकार आपण पाहिलेले आहेत. सुपर बॅटिंग, अफलातून फलंदाजी. धावा ज्या आहेत त्या टोटल आपण आता 23 पाहतोय. इथे पहा हाही बॉल. याही बॉल वरती तेवढाच आपण पाहतोय दर्जेदार फटका. अंकुश टकलेवरती हे आक्रमण आपण पाहतोय. 3 बॉल वरती 3 मोठे फटके आपल्याला पाहायला मिळालेत. सुपर फटकेबाजी आपण पाहतोय, जबरदस्त. यावेळचा बॉल 4 बॉलला 4 षटकार. दिनू कांबळे आता मारत नाहीये, ठोकत आहे. काय फलंदाजी पा. 4 बॉलला 4 षटकार लगावलेले आहेत. ज्या फिंगर रोलरनं पहिल्या मॅच मध्ये इम्पॅक्ट टाकला त्याच अंकुश टकलेवरती आता हल्ला कल्लोळ फलंदाजी दाखवतोय. सलग 4 बॉलला 4 षटकार आपण पाहतोय. जबरदस्त फलंदाजी. जबरदस्त आपण पाहतो बॅटिंग. एकूण धावसंख्या जी आहे ती आपल्याला जरूर आता 35 पाहायला मिळते. ओ यावेळेला फटका फसलाय. दिनू कांबळे आता थांबलेत. इथे विकेट आपण पाहतो मिळाली आहे. फिंगर रोल केले होते, वेगळा टर्न, त्यानंतर थोडासा आपण पाहतोय रिशावलं होतं आणि इथून आपण जर विचार केला तर नक्कीच विकेट प्राप्त केली आहे अंकुशनं. दिनूचा डाव संपलाय. 5 षटकार ज्याच्या बॅटमधून आपण पाहिले. 31 मध्ये
आतापर्यंत त्यांना आपलं कॉन्ट्रीब्युशन आपल्या संघासाठी दिलं 31 रन्सचं. या षटकाचा आपण जर विचार केला तर अंकुश ज्याच्यावरती 4 बॉलला 4 षटकार आले, 5व्या बॉलला त्यानं मात्र विकेट घेतलीच अखेरकार. इथे इक्वेशन कदाचित सेट होतं असं वाटू लागलं आता, कारण असं वाटतंय की धावा ज्या आहेत त्या 38च्या पार जातीलच, कारण अजून एक षटकाचं येणं बाकी आहे. सो विचुंबे तळेगाववाडी हा सामना होण्याचे चान्सेस आहेत, कारण आतापर्यंत धावा ज्या आहेत त्या आपण पाहतोय झालेल्या आहेत अर्थातच 35 धावा, 35 रन झालेले आहेत. या षटकातून अजूनही एक बॉल शिल्लक आहे. चला स्पीड अप करा, बॅट्समन लवकर सेट व्हा. मॅच कडे आपण जाऊ. अंकुश समोर आलाय न्यू फलंदाज जितेश राऊत. जितेशसाठी हा बॉल भरपूर चांगला चेंडू आहे आणि अशा पद्धतीने आपण पाहतोय की ओव्हर क्रमांक 2चा खेळ जो आहे तो संपला जाईल आणि इथून आता अंतिम षटक बाकी असेल. चला नवीन गोलंदाज लवकर सिलेक्ट करा. करण मडवी स्वतः आलेत गोलंदाजीसाठी गावठाणकडून. समोर आपण पाहतोय आपल्याला पाहायला मिळतील मॅचकडे आपण जाऊयात. सेकंडला फलंदाज तयार आहे. गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज देखील सज्ज राहील. राऊंड द विकेट. यावेळेचा बॉल हाल्फ हेलिकॉप्टर बॉल जातो बाउंड्रीच्या पलीकडे आणि आम्ही आता कॉल देतो विसुंबे आणि तलेगाव वाड्या दोन्ही संघांना की टॉस साठी आपण या. धावा ज्या आहेत त्या धावफलकावरती आपण पाहतोय 41 धावा झालेल्या आहेत. हाल्फ हेलिकॉप्टर गोफणी सारखी बॅट फिरलेली आहे. धावा ज्या आहेत त्या धावफलकावरती आपण पाहतोय की अगदी आता दुथडी भरलेल्या नदीसारख्या ओसांडून वाहत आहेत. फिंगर बॅकफुटला जाऊन या बॉलला देखील आपण पाहतोय पाठवलेला आहे. आणखीन एक दे धक्का आणि बघ छक्का. हाही बॉल षटकार आपण पाहतोय. सुपर बॅटिंग. विस्फोटक धावा संख्या 47 वरती संघ जाऊन पोहोचलाय. पुन्हा एकदा हाही बॉल चांगला खेळलाय फटका. फिल्डर आहेत त्या क्षेत्रामध्ये. रन घेत असताना आपण पाहतो 1 रन कंप्लीट सेकंडचा कॉल आहे आणि सेफ पोहोचलेत खेळाडू. सो 2 रन इथे मिळतील. धावसंख्येमध्ये पुनशा बदल 49. चला तलेगाव वाडी संघ कॅप्टन पाठवा, कारण आता एका बॉल नंतर 1-2 बॉल नंतर इनिंग ब्रेक होणार आहे. सो आपल्याला टॉस करायचा. कॅप्टन इथे या तलेगाव वाडी आणि विचुंबे. चांगला फटका. फिल्डर आहेत आणि वेल जज कॅच. सुपर कॅच. बॅट्समन आउट होईल इथे. थोडे स्लिप देखील झालंय. लास्ट मोमेंटला स्वतःला सावरलं त्यांनी आणि भरपूर चांगली कॅच देखील पकडली. करणला सफलता मिळते. आणखीन एक फलंदाज बाद झालाय 49 या अंकावरती. संघ आज आपण अशा प्रकारचे बघितलेले आहेत की त्यांच्यामध्ये 2 आयकॉन नाही तर 3 आयकॉन आहेत. कारण पेन कोलीवाडा आपण पेन संघ चिंचपाडा संघ बघितला, त्याच्यामध्ये देखील आपण योगेश पवार जो आयकॉनिक खेळाडू आहे, त्यानंतर 2 आयकॉन खेळाडू जे त्यांनी आपल्या संघामध्ये जर इन्व्हाइट केले होते ते. त्यानंतर आता जर आपण इथे पाहिलं तर इथे करण मडवी असेल, त्यानंतर आयुष कोळे असेल आणि आता आपण पाहतोय नक्कीच विश्वजित ठाकूर. हे आयकॉनिक खेळाडू आहेत जे आपण पाहतोय की एक चांगला बॅटिंग विकल्प त्यांच्याकडे आहे. नेक्स्ट इनिंग मध्ये आपण जर विचार केला तर करण मडवी आणि विश्वजित वरती मोठी जबाबदारी असेल, परंतु मी म्हणेन की ते अगदी कच्ची बैठक व्यवस्था असलेले खेळाडू नाही आहेत. ते देखील पक्क्या बैठकीचे खेळाडू आहेत. त्यांनी देखील अनेक मैदानं गाजवलेले आहेत. सो या धावा देखील मी म्हणेन की इतक्याही सेफ नसणार आहेत. धावसंख्या जी आहे ती आपल्याला 49 पाहायला मिळते. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. करण मडवी बॉलिंग मार्फत तयार. समोर फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. बॅट्समन आलेत इन ॲट नंबर 4 वरती विनीत दलवी. रिसेंट मॅचचा मॅन ऑफ द मॅच. फुलटॉस त्यांचा बॉल आहे. समोर खेळलेत. 1 रन आपण पाहतोय घेतलेले आहे. सेकंडचा कॉल, परंतु स्ट्रायक कडून आपण पाहतोय की नकारच आलेला आहे. चला टॉस साठी या. विचुंबे संघाचं कॅप्टन इथे पोहोचलेला आहे. तळेगाववाडी संघ तुमचा देखील कॅप्टन आपण पाठवून द्या. शेवटचा 1 बॉल 50 धावा कंप्लीट झाल्यात. बॅटिंग करत असताना टीम बोनकोडेशा. राऊंड द विकेट. हा बॉल आणि अगदी 50 धावा आपण पाहतोय आता इथून पहिल्या आपला बनल्या.
51 धावांचं आव्हान असेल, 17ची सरासरी राहील. काय घडेल काय बिघडेल नक्कीच उत्तरार्धामध्ये आपण ऐकणार आहोत. त्याआधी आपण टॉस करूयात. टॉस केला जाईल तलेगाव वाडी आणि भैरवनाथ विचुंबे या दोन संघांच्या दरम्यान. पुढची होणारी मॅच 2 ओव्हरची असेल याची आपण नोंद घ्या. उद्या होणारे सामने पहा. तालुकास्तरीय मॅचेस असतील ज्यामध्ये पार्वती मेडिकल स्टोर पारगाव संघ खेळेल मोरिया 11 कामोटेच्या विरोधामध्ये. त्यानंतर गार्गी स्पोर्ट चमकेश ची टीम आपण पाहणार आहोत. विक्रांतदादा पाटील युवा शक्ती संघ विचुंबेच्या अगदी विरोधात खेळताना आपण पाहणार आहोत. आदर्श स्पोर्ट नवीन पनवेल आणि साई कृपा इव्हेंट्स करल उरण या संघाला देखील आपण पाहू. तसेच पृहा वॉरियर्स रांजणखार अलिबाग वर्सेस युवी स्पोर्ट मुरुड, गावदेवी गावठाण वर्सेस नाना 11 अंबरनाथ, विनोद स्पोर्ट गावठाण वर्सेस भैरवनाथ 11 खालापूर संघ आपण पाहणार आहोत जो खेळेल उद्याच्या मॅचेस मध्ये. सो उद्या आपण तालुकास्तरीय मॅचेस पाहणार आहोत याच मैदानावरती. याच ट्रॉफीमध्ये उद्याचा एक वेगळा लॉट पाहायला मिळेल ज्यामध्ये आपण तितके चांगले सामने एन्जॉय करू. चला लवकर आपण फिल्डिंग सेट करून घ्या. टीम बोनकडे आपण फिल्डिंग सेट करून घ्या. जास्त वेळ आपल्याकडे आता उरलेला नाहीये. सो आपण प्लीज त्वरा करा अशी तुम्हाला विनंती आहे. तर धन्यवाद आकाश. आणि जाऊयात पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेनं. पुन्हा एक वार आमच्या उपस्थित सर्व सन्माननीय पाहुण्यांचं, क्रिकेट खेळाडूंचं आणि तमाम क्रीडा रसिकांचं या ठिकाणी करूयात मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. संध्याकाळचं सत्र, प्रसन्न वातावरण, पावसाची जरी कमतरता या ठिकाणी असली तरी एक दर्जेदार क्रिकेटची स्पर्धा आदर्श चषक 2026 एक भव्य दिव्य आयोजन स्वर्गीय जुईली तेजस मात्रे पुरस्कृत आणि त्याचबरोबर 70 स्पोर्ट्स आणि 24 लाईव्ह इव्हेंट्स यांच्या संयुक्त विद्यमानानं आयोजित आदर्श चषक पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा दिवस दुसरा. शेवटच्या टप्प्यामध्ये आपण दुसऱ्या दिवसाच्या आलेलो आहोत. या संपूर्ण स्पर्धांचा विचार केला तर उपांत्यपूर्व फेरीची लढत आणि आजच्या दिवसाचा जर का आपण विचार केला तर उपांत्य फेरीची लढत. कारण यानंतर एक संघ थेट 2 हात करताना आपल्याला पाहायला मिळेल. नुकताच विजेता ठरलेल्या संघाविरोधामध्ये एकीकडे जर का आपण पाहिलं ना तर भैरवनाथ विचुंबे संघ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो आणि तळेगाव वाडी संघाचं देखील विशेष कौतुक आपण करूया. खूप चांगला खेळ या संपूर्ण स्पर्धेमध्ये राहिलाय. एकूणच धावांचा पाठलाग असो किंवा धावांना या ठिकाणी धाव फलकावरती उभारणं असो, दोनही डिपार्टमेंटमध्ये. चला पंचांना विनंती आहे, सामना लगेच सुरू करायचा आहे. जास्तचा वेळ या ठिकाणी घेतला जातोय. वेळ आपल्याकडे कमतरता आहे. यानंतर आणखीन 2 सामने आपल्याला खेळवणं या स्पर्धेमध्ये बाकी आहे. ही संपूर्ण इनिंग कारण धावांचा पाठलाग करायचा. 18 चेंडू 51 धावा, प्रतिषटक 17च्या सरासरीनं इथून मात्र धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. आणि ही 2 फलंदाजांची जोडगोळी जर का मैदानाच्या आतमध्ये 2 किंवा 2 षटकांपेक्षा जास्त वेळ मैदानावरती उभी राहिली तर मात्र या धावांचा लिलाया पाठलाग करण्याची धमक आहे. प्रतिस्पर्धी संघाला देखील हे ठाऊक आहे का जर हे 2 विकेट्स तुम्हाला पहिल्या 2 षटकांमध्ये मिळवता आले नाहीत तर कदाचित हा सामना गमावण्याची वेळही तुमच्यावरती येऊ शकते. आपण नेहमी म्हणतो ना की फलंदाज तुम्हाला सामना जिंकवतात परंतु गोलंदाज तुम्हाला स्पर्धा जिंकून देण्याचं काम करतात. म्हणजेच एखादा सामना जिंकायचा असेल तर तुमच्याकडे त्या पद्धतीची फलंदाजी असणं गरजेचं आहे. परंतु एखादी स्पर्धा जर का तुम्हाला आपल्या नावावर करायची असेल ना तर त्या प्रकारची धार ही तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. ऑल सेट फॉर द रनचे पहिले षटक हाताळत असताना इथे मात्र दिशेवरचं नियंत्रण हरपलंय. वेग भरण्याचा प्रयत्न होता, खांद्यांचा वापर. स्ट्रायकिंग एंडला करण मडवीला आपण पाहतो, एक विक्रमवीर खेळाडू ज्यानं आपल्या क्रिकेटिंग करिअरच्या पदार्पणातच तमाम क्रीडा रसिकांची मनं जिंकली. असा दर्जेदार खेळाडू यावेळेला मात्र लॉफ्ट केला. टायमिंग प्रॉपर नाहीये. क्षेत्ररक्षक चेंडू जज करतायत. मिस जजमेंट पाहायला मिळालंय. इथे जणू नशिबाची साथच मिळते की काय. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांकरता करण करंट देणारा हा षटकार त्याच्या बॅट मधून लगावलाय. गोलंदाज थोडासा नाराज नाखुश जरूर या ठिकाणी पाहायला मिळतोय. सुलतान खान या ठिकाणी आपल्याला गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती थोडीशी दिशा भरकटली गेली. दुसऱ्या चेंडूवरती मात्र त्यानं करणला खरं तर आव्हान दिलं होतं. अगदी त्याच्या पुढ्यामध्ये चेंडू होता आणि ज्या वेळेला या खेळाडूच्या रडारमध्ये चेंडू सापडतो ना त्या चेंडूला आसमान दाखवण्याची ताकद या खेळाडूमध्ये आहे. मग गोलंदाज समोरचा कोणताही असो
परंतु सुलतान खान कमबॅक करणं ओळखतात. पहिला चेंडू अवांतर, दुसऱ्या चेंडूवर षटकार, तिसरा चेंडू निर्धाव फेकत असताना जणू सुलतान खाननंही दर्शवलंय की मी देखील कच्च्या गुरुचा चेला नाहीये. इथून मात्र मी आपली गुणवत्ता सिद्ध करू शकतो आणि ती गुणवत्ता मात्र सिद्ध करावी लागेल. यावेळेला ऑन द नीज आले आहेत. बैठकी फटका, कमालीचं टायमिंग आहे. इट्स आउट ऑफ द पार्क. वन मोर बिगी षटकार. पहिल्या षटकामध्ये सुलतान सारख्या वेगवान गोलंदाजावरती हल्लाबोल केला जातोय. रणनीती साफ आहे. प्रतिस्पर्धी संघावरती दबाव निर्माण करायचा असेल तर पहिल्या 2 षटकांमध्ये आक्रमक खेळ मैदानाच्या आतमध्ये होणं गरजेचं आहे. लक्ष किती मोठं आहे यापेक्षा त्या लक्ष्याचा पाठलाग मी यशस्वी करू शकतो हा आत्मविश्वास तुम्हाला विजयाच्या दिशेने घेऊन जाईल. आणि तोच आत्मविश्वास करणच्या बॅटमधून 2 षटकार लगावले. त्यावेळेला मात्र सन्मान दिलाय. बॉलर्स बॅक ड्राईव्ह आपल्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवण्याचा मानस होता. 2 षटकार आतापर्यंत आलेत. कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. करणला देखील ठाऊक आहे की मागील सामन्यामध्ये विश्वजितनं शेवटच्या चेंडूपर्यंत उभा राहिला होता. पूर्णपणे जबाबदारी त्यानं आपल्या खांद्यांवर घेतली होती. विजयाचा शिल्पकारही तो ठरला होता. आणि अशा खेळाडूला ज्यावेळेला एखादा खेळाडू चांगल्या लयमध्ये बॅटिंग करत असतो, सुरुवात चांगली मिळाल्यानंतर त्या सुरुवातीमध्ये सातत्य राखणं देखील तितकाच महत्वाचं आहे. परंतु सुलतान यावेळेला शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता. हाफ ट्रॅकरही म्हणता येईल या चेंडूला. खरं तर फलंदाजासाठी जणू हे निमंत्रण होतं. परंतु नैसर्गिक अडथळा आपल्याला पाहायला मिळाला. चेंडू झाडाला स्पर्श झाला. त्यानंतर गती कमी झाली. डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता. त्यानं चेंडू उचलला, फेकला. तद्वार मात्र एकेरी स्वरूपाची धाव ही निश्चितच धाव फलकावरती आली. विश्वजितला देखील ठाऊक आहे की जर करण चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करतोय, चेंडू त्याच्या बॅटला व्यवस्थित कनेक्ट होत आहेत, तर या खेळाडूला जास्तीत जास्त स्ट्रायकिंग एंडवरती ठेवणं गरजेचं आहे. इथे मात्र फुलटॉस चेंडू होता. यॉर्करचा प्रयत्न. इथे मात्र क्षेत्ररक्षकाला हुलकावणी देऊन चेंडू जातोय सीमारेषा पार. 4 धावांसाठी. फॉर्च्यून फेवर्स द ब्रेव्ह असं आपण नेहमी क्रिकेटमध्ये म्हणतो. इथे नशिबाची साथ मिळाली. एक वेळ असं वाटलं की कदाचित हा चेंडू अडवला जाईल, एकेरीपेक्षा जास्त धाव मिळणार नाहीये, परंतु नशिबाची साथ मिळाली आहे आणि 4 धावा इथे धावफलकावरती अंकित केल्या गेल्यात. पहिल्या षटकाचा खेळ इथे संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर 51 धावांचा पाठलाग करत असताना सरासरी गाठायची होती प्रतिषटक 17ची, परंतु धावा धावफलकावरती मात्र आल्यात 19 धावा. 2 धावांची आघाडी घेताना या धावांचा पाठलाग करताना आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. परंतु अजूनही समीकरण जर का बघितलं तर येणारे 12 चेंडू शिल्लक आहेत. 32 धावांची आवश्यकता आहे. सामना बनवला जाऊ शकतो. विकेट्स मिळवूनच तुम्हाला या सामन्यामध्ये पुनरागमन करता येईल. आणि खास करून ही सलामीची जोडी जर का फोडण्यामध्ये यशस्वी ठरलात तर या सामन्यामध्ये पुन्हा एकदा ड्रायव्हिंग सीटवरती निश्चितच संघ पाहायला मिळेल. सुलतान सारख्या आघाडीच्या गोलंदाजावरती हल्लाबोल केलाय. 19 धावा धावफलकावरती आल्यात. मनसुबे खरं तर जाहीर केलेत या दोनही आघाडीच्या फलंदाजांना, परंतु विश्वजित अजूनही संयमानं खेळ करताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. यावेळेला बॉलर्स बॅक ड्राईव्ह, गोलंदाजच्या डोक्यावरून चेंडू तटवलाय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तैनात आहे. केवळ सिंगल आहे. एक चांगलं कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. ज्यावेळेला पहिलं षटक समाप्त झालं, दोनही खेळाडू एकत्र आले, चर्चा झाली आणि तिथून मात्र कदाचित मोठ्यानं सांगितलं की करण चेंडू बॅटला चांगला कनेक्ट होतोय, आपण या ठिकाणी लीड रोल मध्ये राहा, मी केवळ सिंगलनं स्ट्राईक रोटेट करतो. कदाचित हीच दोनही खेळाडूंमध्ये चर्चा झाली, कारण सामना पूर्णपणे आवाक्यामध्ये. 12 चेंडू आणि 32 धावा हे फार मोठं लक्ष नाहीये. परंतु इथे पहा, ज्या लय मध्ये बॅटिंग करतोय, ज्या कमालीची फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये, केवळ आणि केवळ षटकारांचीच भाषा मी बोलतोय हे जणू त्यांना दाखवलंय. चेंडू भिरकावून दिलाय सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. तर या दरम्यान आपण पाहिलं, पहिल्या चेंडूवर सिंगल, दुसऱ्या चेंडूवरती षटकार आलाय. का सिंगलनं स्ट्राईक रोटेट केली गेली, जणू याचं प्रत्युत्तरच करणं मैदानाच्या आतमध्ये देतोय. याही वेळेला लोअर फुलटॉसचा चेंडू होता. टायमिंग प्रॉपर नाहीये, थोडंसं डिले झालाय की काय. बॅटीचा इनर एज घेऊन चेंडू शरीराचा वेध घेतोय. कमबॅक करावं लागेल. क्रिकेटचा खेळ असो किंवा दैनंदिन आयुष्य, तुम्हाला पुनरागमन करता येणं गरजेचं आहे. गोलंदाज ते पुनरागमन मैदानावरती करणार का? पहिल्या सत्रामध्ये 50 धावा धावफलकावरती उभारल्यात. फलंदाजाने त्यांची कामगिरी पूर्ण केली आहे. धेनूचं खरं तर आपण विशेष कौतुक करूया. कमालीची सुरुवात त्यानं केली. जणू पहिल्या सामन्यामध्ये त्याला आलेलं अपयश आणि त्याची भरपाई करणारी ही खेळी बॅटिंगच्या माध्यमातून आपण पाहिली. 4 बॅक टू बॅक सिक्सेस त्याच्या बॅटमधून आले. इथे रनअप मध्ये थोडासा अडथळा कदाचित तयार नव्हता करण. आणि करण ज्या लय मध्ये बॅटिंग करतोय ना, कमालीची फलंदाजी त्यानं केली आहे. तब्बल 3 षटकार 1 चौकार आणि आपल्या वैयक्तिक 23 या धावसंख्येवरती खेळतोय. षटक क्रमांक 2 मैदानावरती आहे. 51 धावांचा पाठलाग. याही वेळेला चेंडूच्या लाईन ओळखली आहे, गती ओळखली आणि त्यानंतर मात्र डी झोन मध्ये हा चेंडू, थोडंसं एलिव्हेशन मिळत नाहीये या फटक्याला, कारण डी झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय.
हा फेवरेट झोन आहे या खेळाडूचा. या झोन मध्ये सर्वाधिक फलंदाजी त्याची आपल्याला नेहमीच पाहायला मिळते. 8 चेंडू आणि अजूनही 23 धावांची गरज आहे. सामना अजूनही इक्वली बॅलन्स आहे. मी सुरुवातीला म्हटलं की 2 षटकं जर का हे 2 खेळाडू मैदानावरती उभे राहिले तर सामना खुला करू शकतात. परंतु गोलंदाजांचं जर का कमबॅक झालं, ही भागीदारी फोडण्यामध्ये जर का गोलंदाजांना यश मिळालं तर सामन्यामध्ये ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळू शकतो. यावेळेला बैठकी फटका लगावण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न होता. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला टार्गेट करण्याचा मानस होता. चेंडू बॅटचा संपर्क अपेक्षित या ठिकाणी झाला नाहीये. सिंगल आली आहे. सिंगलनं संघाची एकूण धावा संख्या 29 धावा धावफलकावरती आल्यात. अजूनही 7 चेंडू आणि 22 धावांची गरज. पण करंटचं स्कोर कार्ड वरती लक्ष आहे, त्याला ठाऊक आहे अशा प्रकारच्या सामन्यांमध्ये कशा प्रकारे धावांचा पाठलाग केला जातो. कारण अजूनही 7 आणि 22चं समीकरण आहे. आता एका बाजूने आक्रमण चालणार नाही तर विश्वजितलाही आपली ताकद मैदानावरती दाखवावी लागेल. यावेळेला स्लोवर वन पद्धतीचा चेंडू होता. फसवा चेंडू फेकलाय. कमबॅक करणारी गोलंदाजी. शेवटच्या 2 चेंडूंवरती कमालीची गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. कहाणी में ट्विस्ट. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावा धावफलकावरती आल्यात आणि आता 6 चेंडू आणि 22 धावांची गरज. 6 बॉल 22 रन्स रिक्वायर्स टू विन. सामना पुन्हा एकदा बॅलन्स करताना शेवटचे 2 चेंडू निर्णायक ठरले. 2 चेंडू मध्ये कोणत्याही प्रकारचा मोठा फटका आला नाही आणि तिथून खऱ्या अर्थाने मी म्हणेन या सामन्यामध्ये शिरकाव करताना पाहायला मिळाला. सुलतान ज्यांनी पहिलं षटक हाताळलं, एकूण 19 धावा खर्च केल्या. दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं गोलंदाज वापरला गेला विघ्नेश, ज्यांना एकूण 10 धावा खर्च केल्या. पहिल्या 2 षटकांमध्ये 29 धावा धावफलकावरती आल्या आणि हेच समीकरण जिथे 51 धावांचं लक्ष होतं त्या 51 धावांच्या लक्षाचा पाठलाग करताना आता 6-22चं समीकरण आलंय. चला, तळेगाव वाडी संघ आपण नाणेफेक जिंकलाय. हा सामना संपल्यानंतर आपला निर्णय आणि लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. जर क्षेत्ररक्षण असेल तर आपण व्यूहरचना करायची आणि जर का फलंदाजी असेल तर सलामीची जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्यायची आणि प्रतिस्पर्धी संघाला आपण आपला तो निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. जडू सामन्याचं भवितव्य आता या गोलंदाजाच्या हातामध्ये दिलं जात आहे. 6 चेंडू 22 धावा. बहुतांश वेळेला 6-22 डिफेंड होताना आपण पाहिल्यात, परंतु या मैदानाचा इतिहास वेगळा आहे. या मैदानावरती अनेक विक्रमी खेळ्या फलंदाजाच्या बॅटमधून आपण पाहिल्यात आणि खास करून करण मडवी सारखा बॅटर जर का मैदानावरती असेल, विश्वजित ज्याच्या नावामध्येच विश्व जिंकण्याचं स्वप्न आहे, इथे मात्र फुलर लेनचा चेंडू होता. बँग ऑन टार्गेट गोलंदाजी पाहायला मिळते. थोडस स्लिपरी आउटफील्ड आहे. क्षेत्ररक्षक विनीत आय थिंक त्या ठिकाणी चेंडूवरती ताबा मिळवण्याचा प्रयत्न करतायत. तद्वर मात्र 2 धावा धावफलकावरती आल्यात. एकेरी दुहेरी धावेनं हे विजयाचं लक्ष गाठता येणार नाही आता गोलंदाजाला देखील ठाऊक आहे. त्यामुळेच त्याने सांगितलं क्षेत्ररक्षकाला की हळूवारपणे आपण चेंडूवरती या. कारण स्वतःकडे स्ट्राईक ठेवतोय, आपल्या मनगडी ताकदीवरती तो विश्वास दर्शवतोय. सातत्यानं हे खेळाडू एकमेकांच्या विरोधामध्ये कधी एकमेकांच्या साथीला खेळतात, कधी आपल्या गावाचं प्रतिनिधित्व करतात, कधी आपल्या तालुक्याचं, कधी जिल्ह्याचं, तर कधी आपल्या राज्याचं प्रतिनिधित्वही करताना हे खेळाडू एकमेकांच्या समवेत आपल्याला पाहायला मिळतात. परंतु इंटरेस्टिंग बॅटल अंतिम षटक हाताळत असताना गोलंदाज आपण पाहतोय मोहन दीक्षित. यावेळेला मात्र फटका फसलाय. नोमॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल. पंचांच्या इशाऱ्याची आपण वाट पाहणार आहोत. लाईन आणि लेंथ जर का पाहिली ना तर फुलर लेंथची गोलंदाजी या ठिकाणी होते. जरी या खेळाडूचं स्ट्रॉंग झोन हे डीप मिड विकेट आणि स्क्वेअर लेग असलं तरी देखील वाईड यॉर्कचा पहिला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. दुसऱ्या चेंडूचा जर का विचार केला तर फुलर लेनचा चेंडू होता. टायमिंग प्रॉपर साधता आला नाहीये. पहिल्या 2 चेंडूंवरती गोलंदाज हावी होताना आपल्याला पाहायला मिळालं. इक्वेशन बदलता येणारे 4 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि आता 18 धावांची आवश्यकता. 4 चेंडूंमध्ये 3 तुम्हाला कनेक्ट करावे लागतील. पहिल्या 2 चेंडूंवरती केवळ डी झोन मध्ये धावा आपल्याला पाहायला मिळाल्यात आणि जसं आपण उल्लेख केला की एकेरी दुहेरी धावेनं हे युद्ध तुम्हाला जिंकता येणार नाहीये. किमान एक मोठा फटका तुमचा आत्मविश्वास बळावून जाईल. खरं तर मागील 2 षटकांमध्ये विश्वजितला जास्त स्ट्राईक मिळाली नाही आणि ज्यावेळेला स्ट्राईक मिळाली त्यावेळेला त्यानं अग्रेसिव्ह बॅटिंग ऐवजी केवळ त्यानं स्ट्राईक रोटेट करण्याचा मानस दर्शवला. यावेळेला फुलर लेनचा चेंडू होता. चूक झाली आहे, परंतु बॅकअपला खेळाडू त्याच्याकडूनही होते चूक. मागील सामन्यामध्ये निर्णायक झेल ज्या खेळाडूंना टिपला त्याच्याकडून झाली आहे चूक आणि चेंडू सीमारेषेच्या पलीकडे चौकार. या ठिकाणी जर का आपण पाहिलं तर मागच्या सामन्यामध्ये सामन्याला कलाटणी देणारा झेल ज्या क्षेत्ररक्षकानं टिपला आणि आता तो क्षेत्ररक्षक मात्र एक सहज सोपा चेंडू अडवण्यामध्ये अपयशी ठरला. हे क्रिकेट आहे.
एक सामना तुम्हाला हिरो बनवतो, एक सामना तुम्हाला झिरो बनवतो. परंतु इथे हिरो कोण बनणार झिरो, कारण चौकार आलाय. इक्वेशन 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि 14 धावांची गरज. एक मोठा फटका सामन्यामध्ये आत्मविश्वास देऊन जाईल. यावेळेला देखील बैठकी फटका लगावलाय. 2 धावांचा पंचांचा इशारा या ठिकाणी जरूर येईल. गोलंदाजीची लाईन आणि लेंथ जर का पाहिली ना तर अगदी फुलर लेनची गोलंदाजी पाहायला मिळाली. त्याला देखील ठाऊक आहे की जर का शॉर्ट ऑफ लेनची गोलंदाजी झाली तर मोठे फटके फलंदाजाच्या बॅटमधून येऊ शकतात. त्यामुळे सातत्यानं त्याचा हाच प्रयत्न आहे की डी झोन मध्ये चेंडू कशा पद्धतीने जाईल. आणि चांगली रणनीती अंतिम षटकामध्ये धावा डिफेंड करताना तुमच्याकडे योजनाबद्ध पद्धती असणं गरजेचं आहे. गोलंदाजाने ती कामगिरी मात्र या ठिकाणी दाखवली आहे. मी सुरुवातीलाच म्हटलं की सामना जिंकायचा असेल तर फलंदाजांची भरणा तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. परंतु स्पर्धा जिंकण्याकरता गोलंदाजी होणं गरजेचं आहे. यावेळेला चेंडू येतो, क्षेत्ररक्षक चांगला प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये घडला आणि हे सर्व काही घडणार. आता सामना पूर्णपणे आवाक्यामध्ये जरूर पाहायला मिळतोय. बोनकोडे 11 बोनकोडे विरुद्ध हे बॅटल आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. एकीकडे जर पाहिलं तर विनोद स्पोर्ट्स गावठाणा संघ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये. इक्वेशन जर का पाहिलं तर आता मात्र शेवटचा एक चेंडू 11 धावांची आवश्यकता. इथे गोलंदाजाला चूक करता येणार नाही, कारण इथे जर का केली चूक तर प्रतिस्पर्धी संघ हावी होऊ शकतो. परंतु कमालीचा कमबॅक शेवटच्या षटकामध्ये अप्रतिम कामगिरी. ज्या आत्मविश्वासानं चेंडू सोपवला होता त्या आत्मविश्वासाला सार्थ गोलंदाजी इथे केली आहे. अगदी पुन्हा एकदा शेवटचा चेंडू देखील यॉर्क लेनचा अक्षरशः खडून काढलाय. या चेंडूवरती धावा फारशा मिळत नाही आहेत आणि विजयाचा शिल्पकार मात्र गोलंदाज ठरलाय. निश्चितच एक चांगली लढत आपल्याला पाहायला मिळाली. एक चांगली मॅच आपण या ठिकाणी पाहिली. चला बोनकोडे संघ मात्र सुपर 8 मध्ये दाखल होताना आपल्याला निश्चितच या ठिकाणी पाहायला मिळते. चला मॅन ऑफ द मॅच या पुरस्काराकडे देखील आपण वळणार आहोत. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ठरतोय नो डाऊट. पहिल्या सामन्यामध्ये जरी अपयश आलं असलं तरी दुसऱ्या सामन्यामध्ये ज्याची बॅट मैदानाच्या आतमध्ये तळपली दिनू कांबळे ठरतोय या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच.